काय आता जायचं की नाही भाऊ? माझी तर जिरली. तर काहीच आता आपण जायचं आहे आपल्या अंकायला. मित्रांनो ॲक्टिव्ह झाला आहे म्हणजे मी आम्ही जेव्हा म्हणजे कोटमगाव दर्शन करून आलतो तेव्हा चार्जिंग फक्त 19% उरली होती. म्हणजेच दर्शन करायची वेळेस आम्ही चार्जिंग ना म्हणजे ती गाडी आम्ही जेव्हा म्हणजे गाडी पोहोचल्यानंतर आम्ही बंदच नव्हती केली. त्याच्यामुळे 34वरनं डायरेक्ट 19% चार्जिंग होईल म्हणजे रपकन का चार्जिंग मोडते कधी कधी. आणि याच्यामुळे चार्जिंगला लावायला भरपूर वेळ झाला. म्हणजे ना जिथं आम्हाला 12 वाजता निघायचं तिथं आता आम्ही 3 वाजता निघू बघा. लिटरली म्हणजे ना मी म्हणजे हे झालो ना. त्यात माझ्या भावाने गाडी घेऊन गेली पण त्याच्यात काही नाही. पण चार्जिंग तेवढी बरं झालं मी तेव्हा थोडी चार्जिंग करून ठेवली होती. म्हणजे 19% लावली होती चार्जिंग तर 34पर्यंत होती आणि आता 34 लावली तर आता जवळपास 50पर्यंत झाले असं. तर मित्रांनो आता थोड्याच वेळा जाऊ. बॅग वगैरे पॅकिंग केली आहे आपली. याच्यात मोस्टली आपण आपला ट्रायपॉड घेणार आहे. जो मी आता मोठा ट्रायपॉड घेतला तो येणार आहे. पॉवर बँक घेणार आहे. अजून खायला पिल थोडंफार काहीतरी घेणार आहे. आणि छत्री पण घ्यावं लागेल. कधी पाऊस लागेल त्याची शक्यता नाही म्हणजे त्याला बोलता येणार नाही. आणि चला तुम्हाला वाटत असं एवढं जाण्यासाठी इकडे तयारी. पण मित्रांनो भरपूर दिवसापासून जायचं होतं. एक मित्र असं भेटला तो आपल्याला घेऊन जाईल म्हणजे त्यासोबत आपण जाऊ. एकटं जायला काही हरकत नाही पण मित्र राहिला ना सोबत एक तरी मित्र राहिला मग मजा येते. पण कॉलेजच्या मित्रांना रिक्वेस्ट करून मी थकलो आता. त्यांचं तर लवकर टाईमपास न करता आता आपण लगेच निघूया. थोडं खायचं प्यायचं सामान घेऊ आणि लगेच निघू. तर मित्रांनो आपला आज उपवास आहे. म्हणजे आज दिवसभर आपण म्हणजे वर्षातून एकदा कडक उपवास धरतो आषाढी एकादशीचा. त्यात आपण खायला फक्त आपण आता फळ वगैरे खिचडी घेऊन जाऊ शकतो आपण जे खातो. तर डबा पण पॅक केला आहे. आता तुम्ही म्हणशाल की आता एवढा टाईम झाला आहे आणि तू आता चालू राहिला म्हणजे ट्रिपला थोडंफार थकणार वगैरे आहे. आता पाणी बॉटल पण एक दोन पाणी बॉटल भरतो आणि लगेच निघतो टाईमपास किती क्लासेस दिसतोय आज काय घेतल्याचा. मित्रांनो आपल्या अंकाई किल्ल्यावर पोचलो आहे. आपल्या चढाई पण सुरुवात केली आहे. जवळपास 3:30 झाले. जिथं लोक खाली उतरतात तिथं आम्ही वर चढ राहिलो आता या टाईमाला. आणि खाली पण पार्किंगला खूप गर्दी आहे. जसं आपण संभाजीनगरच्या येल्लोरा केव्हमध्ये लेणी पाहिली होती तशी तिथं पण लेणीच आहे. हे बघा यादवांच्या काळातली लेणी अजून पुढे घेऊन जातो तुम्हाला. हे बघा आणि समजा आपण डोंगर बसून वरती म्हणजे थोडी छोटी छोटी पाण्याची धार पण बघू शकते. धबधब्यासारखं म्हणू शकतो आपण त्याला. एकदम छोटी धार वाहू राहील डोंगरच्या एकदम वरतून. तिथं पण आपण जाणार आहोत. टाईम पण पुरला पाहिजे सफिशियंट. बाकी तुम्ही खालचा व्ह्यू बघा. आणि हा आपला युवराज भाऊ म्हणजे आपल्याला घेऊन आला आहे का भाऊ. आणि त्या साईडला खाली पार्किंग एरिया आहे. सकाळच्या साईडला आपल्याला चढायला पायऱ्या होता पण वरच्या साईडला नाही आहे. हे बघा हे बघा मित्रांनो इथपर्यंत आल्यानंतर एवढं जाम झालं. अजून भरपूर चढाई बाकी आहे. काय युवराज भाऊ हां भाऊ सक्सेस करिअर अकॅडमीला भरतीमध्ये आहे. पोलीस भरतीची तयारी करून राहिला.
आणि मागेच आता अंग केल्यावर त्याने वर्कआउट करून गेला म्हणजे पूर्ण टीमसोबत. तो कसं वाटतं मग तेव्हा? इकडे माझी तर आतापासून जिरू राहिली. मित्रांनो सोबत पावसाची पण सुरुवात झाली आहे आणि मागचा पण बघू शकता. चलो हे बघा पावसाने मज्जा. मित्रांनो समोर बघा तुम्ही रेनबो क्रिएट झालेला आहे. हे बघा विजिबल असेल तर दिसत असेल तुम्हाला. मित्रांनो फायनली आपण डोंगर चढलो, किल्ल्यावर चढलो आहे आणि बघू शकतो वरचं व्ह्यू. अजून तिथं जायचं आहे आपल्याला. बाकी तुम्हाला इथून मी व्ह्यू दाखवतो थोडा. हे बघा मित्रांनो आपण काहीच आहे फार अजून वर जायचं. ते बघा अजून वर जायचं आहे आपल्याला. मित्रांनो आपल्याला लवकर लवकर अंक केला टप्पा पार करायचं आहे. नंतर जायचं आहे टंकाईला, तिकडे एकदम समोर. हे लवकर कवर करावं लागेल त्यासाठी. मित्रांनो आपल्या मंदिराच्या जवळ आलो आपण. इथं समोरच मंदिर आहे आता इकडल्या साईडला. तर चला जाऊन येऊ. तर हे आपलं मंदिर अगस्ती आश्रम, अगस्ती महाराजांचा. मित्रांनो या डोंगरची वैशिष्ट्य एवढीच आपण तुम्हाला किल्ल्याची इथे ना पूर्ण मनमाड सिटी दिसतो जवळपास. बघा तुम्हाला दाखवतो. आता विजिबल नसेल पण पूर्ण दिसतो. त्याच्यामध्ये साईडला बघता तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर मनमाड सिटी. आता थोड्या वेळापूर्वी पूर्ण शहर दिसत होता पण आता काही दिसत नाही. इथून मनमाड फक्त 10 किलोमीटर आहे जवळ. इथून येऊला 17 किलोमीटर आहे. आणि ते आपला टंकाई फोर्ट, तिथं महादेवाचं मंदिर आहे. तिथं आता लगेच जवळ जाणार आहे आपण. काय आता जायचं आहे की नाही? माझी तर जिरली. पण मित्रांनो म्हणजे एक महिन्यापासून आपली म्हणजे आपल्या अंगात एक तळतळ होती. आपण एकदा अंक केला जाऊ म्हणजे अंक केला जाऊ काही पण जाऊ म्हणजे पावसाने जिरवली ते पाय मोकळा चालतात. काय नाही भाऊ पण व्ह्यू एकदम क्वालिटी दिसतो आहे व्ह्यू. मित्रांनो हप्त्यातनं नाही महिन्यातनं नाही एकदा तर ट्रेकिंगची गरज म्हणजे ट्रेकिंगला जावा, किल्ले फिरावा, डोंगर चढायला जावा अशी मदतली आली आहे. हे डोंगर चढायला मस्त छानसा पाऊस. आणि हा व्ह्यू पण बघण्यासारखा आहे. मित्रांनो आपण थोडंसं पाऊस थांबून तर म्हणजे घराखाली मस्त जेवण म्हणजे आपल्या हात कांदा चिप्स वगैरे पेरू वगैरे थोडी खरेदी आणली होती. खाऊन पण आपण आता
टंका साईडला टक्क्याच्या गल्ल्याला बोला बघून असं कारण सांगून आलेलं आहे घरी की आपल्याला कागदपत्र काढायची म्हणून त्याची पण बघा हे पण बघा किती आहे जास्त काही नाही पण कारण नाही दिलं पण आला एवढं आम्हाला चांगला वाटतंय हो भाऊ आता मग म्हणत होता की घरला घेत जाऊ आपण म्हटलं नाही ते जायचं आहे आपल्याला मग जाऊ द्या आता मित्रांनो बरं झालं आपण दुसरा किल्ला चढायच्या अगोदर पाऊस थांबला आहे पण क्लायमेट पण बघू शकता तुम्ही वातावरण हे बघा एकदम साफसूफ झालेलं आहे फक्त आता पाऊस नको यावं मध्ये कारण की आपल्याला समोर पण जायचं आहे तर चलो दर्शन वगैरे पण झाले आपले समोर जायचं बाहेर आपल्याला नाही कुठून जायचं कुठून म्हणजे डंका साईडला आपण पहिल्यांदा जाऊ राहिलो पण रस्ता आहे विचित्र रस्ता आहे बघू शकतो तुम्ही एकदम टॉपला जायचं आहे वरती मागे आपण त्या चढून आलो वरती मागे तर चला रस्ता तर आहे पण कसा आहे तुम्हीच बघा आता तर सुरुवात केली चढायची आपण नाहीतर आपल्या घरचे आहेच चलो पण हो म्हणला तर रिस्की रस्ता आहे कोणतं रिस्की रे टप्पा तर पार केला तर पुढचं आपल्याला तर काय वर जायचं रस्ता भेटत नाही आहे रस्ता आम्हाला जे भेटते तुम्हाला वाटतं की वर जायचा रस्ता बघा तेव्हा म्हटलं आपण आता येऊन घरी जावा कारण की आता टाईमपास होऊन जाईल बाकी अजून भरपूर वाटते आहे बघा ते मला नाही वाटत आपण जाऊ शकतो तिथपर्यंत ट्रेकिंग केली तर आता जाऊ आपण तरी आपण तिथपर्यंत जाऊन आलेलं आहे डोंगरच्या साईडला तर मित्रांनो भरपूर मजा आली आता आपल्याला अंका किल्ला चढायला आणि बाकी आपल्या टंकाला जायचं होतं पण तिकडे आपल्याला रस्ता सापडा ना आणि आता किल्ला उतार करायला आपण उतरू राहिलो अभिराज भाऊ टंका किल्ला नाही चढला आपण त्याच्याबद्दल काय मत तुमची मला रस्ता सापडला नाही त्याच्यामुळे आम्ही चढणार होतो पण रस्ता सापडला नाही आणि त्याच्यात अशी अफवा उठवलेली की बिबट्या सुटेल वर त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही अशी अफवा फिरून टाकताना मग यायची भीती वाटते तिकडं आणि भारी लोकांना पण यायची भीती वाटते मागे आता उतरून घरी जावा तरी मित्रांनो आपल्या इथं आपला ट्रेक संपला आहे आपण पूर्णपणे खाली आलेलो आहे बघा ट्रेकमध्ये भरपूर मजा आली पाऊस आला 2 वेळेस पण छानशी मजा आली आणि दर्शन वगैरे पण झाले बाकी जाऊया आता घरी गाडी घेऊन या साईडला आपण आपली गाडी पार्किंगला लावली होती आता घेऊन चाललो याला घरी चला तरी मजा आली डोंगर चढायला मित्रांनो अंकेल जात असताना आपल्याला हनुमानजीचं मंदिर भेटलं होतं म्हणजे असं आपल्याला जायचा वेळ म्हणजे जायची वेळेस आपण दर्शन करायचे होते पण ना तिथं निघून गेलो न बघता आता घरी जाताना आपण दर्शन करून जाऊ राहिलो तर काहीच फायनली घरी आलो आहे आणि गाडी चार्जिंग थोडं एक 60% 7% आली होती 60% आली होती 7 आणि गाडी चार्जिंगला पण लावून दिली बघू शकते
मित्रांनो मागे गाडीने पण मजा भरपूर आली आणि काही गेल्यावर टंकेवर जाऊ शकलो म्हणून आपण रस्ता माहिती नसल्यामुळं. बाकी मित्रांनो आजचा आपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकी मित्रांनो मी टेरेसवर आलो आता तर एकदा आहे ना व्ह्यू बघून घ्या तुम्ही. आता पाऊस पूर्णपणे उघडून गेला आहे आणि तिकडे मस्त सूर्य थोड्या वेळात सनसेट होणार आहे. बाकी मित्रांनो क्लायमेट बघा तुम्ही. संध्याकाळी जवळपास 6 वाजले आहेत आणि असं क्लायमेट आहे. मित्रांनो लवकर भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत. तक के लिए बाय. थँक्स फॉर वॉचिंग.